नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, रेस शिक्षण संस्था वेस्टर्न डिझाइन इंग्लिश मीडियमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। इयत्ता 8वी विषय मराठी पाठ क्रमांक 10। पाठाचे नाव आम्ही हवे आहोत का। लेखिकेचे नाव शांता शेळके। व्हिडिओ क्रमांक 23। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 10 आम्ही हवे आहोत का या शांता शेळके यांच्या पाठाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर आपण मागील भागामध्ये मुंबईतील परळ भागातील जनावरांच्या इस्पितळात लेखिकेने भेट दिली होती। तिथे गेल्यानंतर त्यांना एका तस्बिरीवर अनेक प्राणींची चित्र दिसली। खाली मात्र मनाला भिडणारे वाक्य होते। त्या वाक्याने त्यांचं मन हेलावून सोडलं। जणू काही माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला त्या प्राण्यांनी घातलेलं ते आवाहन होतं। तो विचार करत कार्यालयात प्रवेश घेतला। कार्यालयातील साहेबांनी लगेच त्यांना इस्पितळ पाहण्याची संमती दिली व सोबत चुणचुणीत भरत नावाचा मुलगाही दिला। सर्वात प्रथम लेखिका व भरत मांजरांच्या वॉर्डमध्ये गेले। तेथील स्वच्छता व नीटनेटकेपणा व तेथील पेशंटची सोय पाहून लेखिका भारावून गेल्या। मांजरांच्या वॉर्डमध्ये जणू काही ती मांजरं आतुरतेने वाट पाहत होते। कोणी नाक खाजून तर कोणी जाळ्या कुरतडून आपला आनंद व्यक्त केला। लेखिकेने जेव्हा त्यांच्या जवळ जाऊन कोणाचा गळा कोणाचं कान कुरवाळले त्यावेळेस माणसासारखं मांजरांनाही समाधान वाटून त्यांनी गुरगुर असा आवाज काढला। लेखिकेने पाहिलं की प्रत्येक मांजराच्या म्हणजे पेशंटच्या समोर त्याच्या नावाची पाटी लावलेली होती। विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत अभ्यास केला। चला पुढचा भाग पाहू। त्या जाधव गोखले टिपणीस इत्यादी मंडळींचा डोळ्याने निरोप घेऊन मी बाहेर पडते। मला निरोप देताना पुन्हा एकदा मियावचा गजर होतो। भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते तीच या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली। घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकटं वाटत असलं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस मांजराच्या विभागातून लेखिका बाहेर पडली त्यावेळेस मात्र सर्व मांजरांनी त्यांना म्याव म्याव करून जणू काही त्यांना निरोप दिला। परत निघताना लेखिकेच्या मनावर व जशी खिन्नता होती तसे त्या मांजरांच्या चेहऱ्यावर होती, कारण त्यांना घरी बसून लाड करून घेण्याची सवय असते। पण आता मात्र तो लाड वाटत नसेल आणि त्यांना एकट्याची जाणीव होत असेल असं इथे लेखिका आपणास सांगत आहे। म्हणजेच लेखिकेने इथे मांजरांच्या त्या विलक्षण असलेल्या ओढ व त्यांची खिन्नता याबद्दलची माहिती आपणास सांगितलेली आहे व आपण त्याची माहिती समजून घेतलेली आहे व लेखिका त्यांच्या या विचार मांडत आहे। या मांजरांना औषध पाणी माणसासारखं करतात का रे, मी भरतला विचारलं। तर असं म्हणून भरत सांगतो, त्याचं खाणं पिणं पत्त्याचं असतं बाई। एकदम भरतला काहीतरी आठवतं। तो मला म्हणतो, बाई शेजारी कुत्र्याचा विभाग। इथे ज्यावेळेस लेखिकेने त्या भरतला प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांच्या पत्तेपाण्यानुसार त्यांना सर्व गोष्टी दिल्या जातात व तो थांबतो आहे तिथं जाऊया जरा। आम्ही शेजारच्या विभागात जातो। बघते तर खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथं निजलेली होती। जवळच एका खोलीत म्हणजे टोपलीत तिची बारीक बारीक पिल्लं होती। अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिल्लांच्या अंगावरून मी हलकेच बोट फिरवते। त्यांची आई तपकिरी रंगाची आहे। लेखिकेने व भरतने नंतरने कुत्र्याच्या विभागामध्ये प्रवेश घेतला व तिथं गेल्यानंतर त्यांनी पाहिलं पण पिल्लं पांढरी काही टिपक्या टिपक्यांची आहेत। सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच, इवले कावले कान, शेपट्या, लालसर ओली नाक, तोंडातून म्हणजेच पोटातून येणारा कुई कुई आवाज। कितीतरी वेळ मी त्यांच्याकडे बघतच होते। इथे लेखिकेने आई तपकिरी रंगाची तर मुलांच्या अंगावर ठिपक्या ठिपक्यांची हे होते असं इथं सांगितलेलं आहे। तिथून पुढं गेल्यावर कुत्र्यांचा आणखीन एक विभाग लागला। इथं तऱ्हेतऱ्हेची कुत्रे आहेत, लठ्ठ आणि रोड, चिडकी आणि शांत, साखळीला सारखे हिसके देऊन काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारे,
मन काही स्वस्थ बसू राहिलेलं नाही. लेखिकेने पुढे गेल्यानंतर त्यांना आणखीन एक कुत्र्याचा विभाग दिसला. तिथे मात्र त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मांजरे पाहण्यास त्यांना तिथे मिळून गेली व काही शांत तर काही रागीट तर काही चिडक्या स्वरूपाची तिनं पाहायला लागली. शब्दार्थ: खिन्नता, उदासी, नाराजी, दांडगी, बळकट, देखणी, सुंदर, इवले, चिमुकले, तऱ्हेतऱ्हेची निरनिराळी वाक्प्रचार व अर्थ. लाड करणे, कौतुक करणे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत भागावर आलेले हे शब्दार्थ व वाक्प्रचार आहे. आतापर्यंतच्या भागावर आज आपण अभ्यास केला व त्याची माहिती जाणून घेतली. आज अभ्यासलेला भाग समजून घ्या व त्याचा घरी सराव करा. धन्यवाद.